तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ब्रेड कटलेट्स करणार आहोत. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशा पद्धतीने आपण हे ब्रेड कटलेट्स करून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपण ब्रेड कटलेट आणि चटणी रेसिपीसाठी आपण सुरुवात करूया. तर इथे मी हे जे बटाटे घेतलेले आहेत, तर मी साधारणपणे इथे 4 बटाटे घेतलेले आहेत. तर हे बटाटे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. तर इथे मी हा कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये हे बटाटे मी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. त्यानंतर या कुकरमध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन छान मस्त हे बटाटे बॉईल करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता ते मी बटाटे छान मस्त बॉईल करून घेतलेले आहेत. आता याचे मी सालं काढून घेते. तुम्ही बटाट्याची साल गरम काढ तर ही बटाट्याची साल व्यवस्थित पटापट निघते. तर इथे अशा पद्धतीने मी या बटाट्याची पूर्णपणे ही जी साल आहे काढून घेतलेली आहे आणि पूर्ण जे बटाटे आहेत अशा पद्धतीने मी सोलून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात बटाटे मी व्यवस्थित छान मस्त सोलून घेतलेले आहेत. आता हे जे बटाटे आहेत आपल्याला छान मस्त स्मॅश करून घ्यायचे आहेत. आता ब्रेड कट करण्यासाठी लागणारे साहित्य आहे लसूण, कढीपत्ता आणि मिरची, लसूण, हळद, गरम मसाला, त्यानंतर जिरं आणि राई. आता आपण ग्राइंडरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची आणि कढीपत्ता हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे आलं असेल तुम्ही आलंसुद्धा ॲड करू शकता, पण माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी आलं स्किप केलेलं आहे. आता इथे फ्राय पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये जिरं राई ॲड करून घेतलेली आहे. जिरं राई ॲड करून झाल्यानंतर आपल्या यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. छान मस्त व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला आणि हळद ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी 1 ते 2 मिनटं. आता त्यानंतर हा स्मॅश केलेला जो बटाटा आहे तो यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला हे सगळं बटाट्याची ही भाजी आहे ही आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायची आहे. आता इथे मी 5 बटाट्याच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. तर बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हळद आणि चवीनुसार मीठ. तर मी ते एक कुकरचा छोटा भांडा घेतलेला आहे. या कुकरच्या भांड्यामध्ये मी बेसन पीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे मी तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे. तर मी जर 1 वाटी बेसन पीठ घेतलं असेल तर मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदळाचं पीठ घेऊ शकतात. त्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि बॅटर करताना लक्षात ठेवा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तर मी छान मस्त असं याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आता आपल्या यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं हे पीठ आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता या ज्या ब्रेड स्लाइस आहेत तर मी या ज्या ब्रेड स्लाइस आहेत तर सर्वप्रथम मी या ब्रेड स्लाइस त्रिकोणी ट्रायंगल शेपमध्ये मी आधी कट करून घेते आणि नंतरच यावरती मी भाजी लावेल. तर मी इथे अशा पद्धतीने छान अशा पद्धतीने मी ट्रायंगल शेपमध्ये हे ब्रेड कट करून घेतलेले आहेत. आता सर्व ब्रेड मी कट करून घेतल्यानंतर आता हे जे ब्रेड आहे तर या ब्रेडला आपल्याला छान मस्त भाजी लावून घ्यायची आहे. तर इथे मी 2 ब्रेड घेतलेले आहेत. तर मी ते स्पूनच्या साहाय्याने थोडी भाजी ॲड करणार आहे आणि ब्रेडवरती भाजी लावून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला छान मस्त दुसरा ब्रेड ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व ब्रेडवरती अशा पद्धतीने छान मस्त ब्रेडवरती भाजी लावून घ्यायची आहे आणि भाजी लावून घेतल्यानंतर छान मस्त हाताने प्रेस वगैरे करून बाहेर भाजी निघणार नाही याची काळजी वगैरे घेऊन छान मस्त आपल्या यावरती जो दुसरा ब्रेड आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ब्रेडवरती भाजी लावून घेतलेली आहे आणि दुसरा ब्रेड त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला असं ब्रेड कटलेट करून घ्यायचं आहे आणि हलकं असं प्रेस करायचं आहे म्हणजे हा ब्रेड आहे त्या भाजीला छान मस्त स्टिक होईल.
तर इथे मी अशा प्रकारे छान मस्त ब्रेडला भाजी लावून ब्रेड कटलेट ॲड करून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित. तर इथे मी सगळे ब्रेड कटलेट तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. आता इथे मी एका कढईमध्ये ऑइल घेतलेलं आहे. हे ऑइल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे बॅटर आहे, तर या बॅटरमध्ये आपल्याला हे जे ब्रेड कटलेट आहे छान मस्त ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. आणि ट्रान्सफर करून घेतल्यानंतर छान मस्त बेसन पिठामध्ये आपल्याला सर्व बाजूने कोट करून घ्यायचं आहे. आणि कोट किंवा बुडून घ्यायचं आहे. आणि छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला हे ब्रेड कटलेट तळून घ्यायचे आहेत. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की काय ना, तुम्ही जेव्हा बेसन पिठाचं बॅटर तयार करता तेव्हा तुम्ही 15 ते 20 मिनटं तुम्ही छान मस्त असं हे पीठ भिजत ठेवा, म्हणजे तुम्ही भजी काढा किंवा काही असू दे छान मस्त कुरकुरीत होतं. किंवा अगदीच तुम्हाला घाई असेल तर तुम्ही त्यामध्ये कुकिंग सोडासुद्धा ॲड करू शकता. इथं अशा प्रकारे मी छान मस्त ब्रेड कटलेट तळून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी चटणीसाठी शेंगदाणे, खोबरा, लसूण, मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे. इथं ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. आणि हे जे शेंगदाणे आहेत, तर शेंगदाणे आणि खोबरं मी दोन्हीही भाजून घेतलेले आहेत. तर ते आपल्या शेंगदाण्यानंतर हे खोबरं ॲड करायचं आहे. खोबरं त्यानंतर आपल्याला लसूण, मिरची आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला छान मस्त याची चटणी करून घ्यायची आहे. तर इथे मी चटणी तयार करून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आता इथे आपल्या चटण्या तडका द्यायचा, त्यासाठी मी इथे कढीपत्ता आणि राई घेतलेली आहे. इथे तडका बाउल घेतलेला आहे. तडका बाउलमध्ये आपल्याला छान मस्त अशा एक पळी आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला ऑइल गरम करून घ्यायचं आहे. आणि या ऑइलमध्ये आपल्याला राई ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. आणि कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा. अगदी 2 ते 3च मिनटं आपल्याला हे करायचं, लगेच गॅस बंद करायचा. आणि हा तडका आपल्या ह्या चटणीवरती द्यायचा आहे. आणि छान व्यवस्थित ही चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर गाईज, अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही ब्रेड कटलेट तयार करू शकता. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्ही नक्की ट्राय करा ब्रेड कटलेट.